नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। पाहुयात लोकसभेची रणधुमाळी। महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला। शिवसेना 21, काँग्रेस 17 तर राष्ट्रवादी 10 जागांवर लढणार। संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये घोषणा। सांगली लोकसभेचा तिढा सुटला। सांगलीची जागा ठाकरे गटाकडेच। चंद्रहार पाटील सांगलीमधून महाविकास आघाडीचे उमेदवार। संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये घोषणा। भिवंडीची जागाही शरद पवार गटाचीच। बाळामामा म्हात्रे निवडणूक लढवणार। भिवंडीच्या जागेवर काँग्रेसने सुद्धा दावा केला होता। सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडल्यानंतर विशाल पाटील समर्थक आक्रमक। विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवणार। विशाल पाटील अपक्ष लढणार नाहीत। हायकमांडचा आदेश कार्यकर्ते मान्य करतील। नाराज असलेल्यांची समजूत काढू नाना पटोले यांची प्रतिक्रिया। विशाल पाटील विश्वजित कदमांच्या भावनांशी सहमत, पण हुकुमशाहीच्या विरोधात लढताना काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात तर काहींचा त्याग करावा लागतो। संजय राऊतांचं विधान। आता लढायचं जनतेच्या कोर्टात, सगळ्यांना पुरून उरणार म्हणून दादांच्या विरोधात कारस्थान। विशाल पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून पोस्ट व्हायरल। शरद पवार गट 10 जागांवर लढणार। 7 जागांवर उमेदवार जाहीर। उर्वरित जागांवरील उमेदवार 1-2 दिवसांमध्ये जाहीर करणार। ठाकरे पवारांची एकत्रित माहिती। सातारा, माढा, रावेरमध्ये कुणाला संधी, चर्चा सुरू। आणि आता पाहूयात लोकसभेचा रणसंग्राम।